वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु देव शुभकार्यसु सर्वदा। समाजाने श्री संत ज्ञानेश्वर माऊलींना बहिष्कृत केले। समाजाने त्यांना स्वीकारावे यासाठी ज्ञानेश्वर आणि त्यांची भावंडे निवृत्तीनाथ, सोपान आणि मुक्ताबाई ही पैठणच्या धर्मपीठाकडे शुद्धीपत्र आणावयास गेली। इथे शुद्धीपत्राचे याचक म्हणून आला आहात विवाद घालण्यासाठी? तुमच्या माझ्याप्रमाणेच सर्व प्राणीमात्रांचा आत्मा एक आहे। सिद्ध करून दाखवतेस का रे आळंदीच्या पोरा? 4 पोथ्या पुराण वाचून पोपट पंची करणं फार सोपं असतं। मिथ्या वाद कशाला? तो रेडा आणि तू दोघही समान आहात ना? तो रेडा तुझ्यासारखा बोलू शकेल? जर त्याच्या आणि माझ्या आत्म्याचा संवाद घडला तर काय अशक्य? मी जे बोलीन ते तोही बोलेल। संत ज्ञानेश्वरांनी त्या रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि वेद म्हणू लागले आणि रेडा चक्क वेद बोलू लागला। ओम त्र्यंबकै यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षि यमामृतात्। ज्ञानेश्वर महाराज की जय! ज्ञानेश्वर महाराज की जय! नारायण गावी सांगदेव महाराज हे अनेक सिद्धी प्राप्त केलेले योगी होते। 1400 वर्ष योग साधना आणि सिद्धी प्राप्त करूनही ते समाधानी नव्हते। लोकांच्या तोंडून त्यांना संत ज्ञानेश्वर यांची ख्याती ऐकायला आली। त्या विशीच्या आतल्या पोरानं रेड्यामुखी वेद वदवले कसे, आणि लोकांनी सुद्धा त्याला वंदन केलं म्हणे। लोक एवढ्या सहज कोणासमोर झुकत असतील तर आम्ही केलेल्या एवढ्या घोर तपश्चर्याला काय तो मोल? स्वामी, आपण या विसोबा शास्त्रींना ओळखतही नाही, त्यामुळे ते सत्य सांगता आहेत का ह्याची शाश्वती नाही। मग आम्ही आमच्या डोळ्यांनी शाश्वती करून घेऊ। आम्ही स्वतः त्या ज्ञानेश्वराला भेटायला जाणार। साधका, आमच्या प्रस्थानाची तयारी करा। ज्ञानेश्वर महाराज, निवृत्ती महाराज। काय झालं विसोबा काका? सांगदेव आपल्या भेटीला येत आहेत। हातात साप आहे, वाघावर आरूढ झालेत। न भूतो न भविष्यती अशी मोठी मिरवणूक आहे। दादा, ते वाघावरून आलेत, आपण त्यांना कसं सामोरं जायचं? त्यांचं जीवितावर राज्य आहे। आपण या भिंतीलाच विनंती करू, आम्हाला घेऊन चल। महाराज, अहो आपण दोघेही या ईश्वराचीच लेकरं आहोत। आपल्या दोघांमध्येही भगवंताचा वास आहे, मग आपल्यात आणि माझ्यात भेद तो कसला? हे ज्ञानाच्या ईश्वरा, आपण कोण आहात हा प्रश्न या सामान्यांना पडला असेल कदाचित, पण आपण ईश्वर अवतार आहात हे मी चांगलंच जाणतो आणि ओळखलेलं आहे। याबाबत माझ्या मनात यत्किंचितही शंका राहिलेली नाही। माझ्या विद्वत्तेचा अहंकार तुम्ही एका क्षणात धुळीस मिळवला।